यावर्षी जून महिन्यातच नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात कृष्णा नदीचं पाणी आलंय। गेल्या 4 दिवसात कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे। याच गतीनं पाणी वाढल्यास यंदाचा पहिला दक्षिणद्वार सोहळा होण्याची शक्यता आहे। एकीकडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस, धरणातून सोडलेलं पाणी आणि हिप्परगी बंधाऱ्याचं बॅकवॉटर यामुळे नृसिंहवाडीत कृष्णेच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे। नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात कृष्णा माईचं आगमन झालं असून मंदिरासमोरील कट्ट्यावर 1 फूट पाणी आहे। या पाण्यातूनच भाविक दर्शन घेतात। दरम्यान मंदिरात पाणी आल्यानं दत्त देवस्थानच्या वतीनं मंदिरातील साहित्य सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलंय। तसंच देवस्थान समितीनं सुरक्षेच्या दृष्टीनं मंदिर परिसरात नदीच्या दिशेनं बॅरिकेड्स लावली आहेत। दरम्यान पाणी पातळीत अशीच वाढ झाल्यास यंदाचा पहिला दक्षिणद्वार सोहळा लवकरच होण्याची शक्यता आहे।